येस. बघा, चला आपला आज पहिला टॉपिक 12वीच्या सिलेबसला आज आपण खऱ्या अर्थाने सुरुवात केलेली आहे. याच्या अगोदर आपण 7-8 दिवस फक्त बेसिक समजून घेत होतो. अकाउंट मधल्या काही टर्म समजून घेतले, आपण ट्रान्झॅक्शन काय आहे ते समजून घेतलं आणि आता आपण 12वीचा पहिला टॉपिक आज सुरू करणार आहोत. तर पहिल्यांदा म्हणजे पार्टनरशिप म्हणजे काय असतं, त्याच्यानंतर पार्टनरशिप मध्ये कोण पार्टनर होऊ शकतात, पार्टनरशिप काय करू शकते, पार्टनरशिप मध्ये प्रॉफिट काय असतो, लॉस काय असतो, म्हणजे थोडक्यात काय की आपल्याला सगळं पार्टनरशिप विषयी समजून घ्यायचं आहे. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो की ज्या वेळेस मानव निर्माण झाला त्यावेळेस मानवाला सर्व प्राण्यांपेक्षा एक वेगळी गोष्ट दिलेली आहे. काय की चांगली बुद्धी, म्हणजे बुद्धिमत्तेच्या जोरावर माणूस काय करू शकतो, मानव काय करू शकतो, पाहिजे ती गोष्ट हासिल करू शकतो. म्हणजे नैसर्गिकरित्या माणसाला पाण्यामध्ये आतमध्ये पाण्याच्या आत जास्त वेळ तो राहू शकत नाही, किंवा आकाशात तो जास्त उंचावर उडू शकत नाही, किंवा पक्ष्यांप्रमाणे. तर ह्या सगळ्या गोष्टी जो मानव शारीरिक दृष्ट्या असमर्थ आहे त्या सगळ्या मिळवण्याचा प्रयत्न मानवाने आपल्या बुद्धीच्या क्षमतेवर केलेला आहे. मग मानवाने आतापर्यंत आपण जर बघितलं तर वेगवेगळे शोध लावले. आता जर तुम्हाला जर मी म्हटलं तर पूर्वी आपण लहान असताना किंवा आता सुद्धा आपण बघतो काही मालिका आपण बघतो देवांच्या, किंवा काही रामायण बघतो, महाभारत बघतो, त्याच्यामध्ये जादू असायची की ज्याच्याद्वारे एखादा व्यक्ती दुसऱ्या ठिकाणच्या व्यक्तीला काय करतो आहे तो बघायचा, आरसा असायचा किंवा काहीतरी दर्पण वगैरे म्हणायचो आपण, त्याच्या मार्फत ते जादूद्वारे तो बघायचा. पण ही जादू त्यावेळेस होती, ती काल्पनिक होती, पण ती प्रत्यक्षात उतरवण्याचं काम देखील आता सध्या मानवाने केलेलं आहे. आपण जे एकमेकांना भेटतो आहोत, मी जे तुम्हाला समोर दाखवतो आहे, माझा आवाज तुमच्यापर्यंत येतो आहे, तुमचा आवाज माझ्यापर्यंत येत आहे, ह्याला जरी फिजिकल इव्हिडन्स असला तरी सुद्धा ही एक प्रकारची जादूच आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. आणि त्या काळात सुद्धा होती आणि या काळात सुद्धा येते. म्हणजे मी जर तुम्हाला असं जर म्हटलं की सध्या आपण एका जादूच्या युगात वावरत आहोत तरी वेगळं काही नसणार आहे. आपण आपल्या मेमरी स्टोअर करून ठेवू शकतो फोटोज व्हिडिओजद्वारे. तर ही एक प्रकारची जादूच आहे. म्हणजे हे सगळं कसं शक्य झालं की मानवाने आपल्या बुद्धीला जितका ट्रेस दिला, जितकं विकसित केलं, त्या बुद्धीच्या जोरावर, त्या ट्रेसवरच मानवाने काय केल्या सगळ्या गोष्टी शक्य केलेल्या आहेत. आणि असंच व्यवसायाच्या बाबतीत देखील झालं. मानव ज्यावेळेस जंगलात राहायचा त्यावेळेस तो कंदमुळं वगैरे खाऊन राहायचा. हळूहळू त्याला असं समजलं की एक जंगलात कधीतरी आग लागत असेल, वणवा म्हणतो आपण त्याला. त्या वणव्यामध्ये त्याला असं समजलं की जे अन्न जळतं, म्हणजे आपण शिजलेलं जे अन्न आहे म्हणतो, म्हणजे कंदमुळं असतील किंवा प्राणी भाजलेले, ते त्याने त्यावेळेस खाल्ले. त्यावेळेस त्याला असं लक्षात आलं की जर आपण जे खातोय ते शिजवून जर खाल्लं तर ते अधिक चांगलं होईल. मग त्याला आगीचा वापर करायला सुरुवात केली. म्हणजे हे कसं त्या प्रोसेसमध्ये होत गेलं. त्याच्यानंतर चाकाचा शोध लागला. नंतर माणूस एकमेकांना सहाय्य करू लागला. सहाय्य करू लागला म्हणजे काय? एक वस्तू दुसऱ्या व्यक्तीला देणे आणि दुसऱ्याची वस्तू जी आपल्याला आवश्यक आहे ती आपल्याला घेणे. म्हणजेच काय? माणसाने व्यवहाराचा शोध लावला. पैशाचा शोध तोपर्यंत नव्हताच. परंतु माणूस व्यवहार करायचा. आपल्याकडे जे जास्त आहे ते दुसऱ्याला द्यायचं आणि दुसऱ्याकडचं जास्त आपल्याला घ्यायचं. म्हणजे एकमेकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी माणूस ट्रान्झॅक्शन करायला लागला. आणि मी तुम्हाला हे जे ट्रान्झॅक्शन होतं वस्तू विनिमय, ह्याला कोणतं ट्रान्झॅक्शन म्हटलं जातं हे मी तुम्हाला शिकवलेलं आहे. कोण सांगते मला? आपण टाइप्स ऑफ ट्रान्झॅक्शन मध्ये मॉनिटरी, नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन शिकलो. तर त्याला कोणतं ट्रान्झॅक्शन म्हटलं जातं? नॉन मॉनिटरी. नॉन मॉनिटरी, पण त्याला एक शब्द होता बार्टर सिस्टीम, बरोबर ना? बार्टर ट्रान्झॅक्शन, वस्तूच्या स्वरूपात वस्तू विनिमय, म्हणजे वस्तूच्या स्वरूपात दुसरी वस्तू देणे, त्याला बार्टर असं म्हणणार. मग हळूहळू काय झालं की हळूहळू माणसाचा विकास होत गेला आणि माणसाने म्हणजेच काय मानवाने काय केलं की व्यवसायामध्ये पाऊल ठेवलं. मग एखादा व्यक्ती काय करायचा की एखादा व्यवसाय करायचा, म्हणजे एखाद्या व्यक्तीचं जर दुकान असेल किंवा काहीतरी विक्रीचा व्यवसाय करायचा तर तो एकच मॅनेज करायचा. ज्या त्याच्याकडे वस्तू आहेत त्या वस्तू काय करायचा, तो ज्यांना या वस्तूंची गरज आहे अशा व्यक्तींना त्या वस्तू काय करायचा
विकायचा आणि त्यांच्याकडून नाण्याच्या स्वरूपात किंवा वस्तूच्या स्वरूपात आपल्याला आवश्यक असणाऱ्या गोष्टी तो घ्यायचा. म्हणजेच काय, मानवाने बिझनेसचा शोध लावला, व्यवसायाचा शोध लावला. आणि हा शोध जो सुरुवातीला एक व्यक्ती व्यवसाय करायचा, अजून सुद्धा समाजामध्ये असा एक व्यक्ती व्यवसाय करणारे खूप आहेत. त्यालाच आपण एकल व्यापारी संस्था किंवा व्यक्तिगत व्यापार असं म्हणतो. त्यालाच आपण सोल ट्रेडर असं म्हणतो. तुम्ही 12वी 11वी मध्ये हे अभ्यासलेले असेल. काय करायला लागला माणूस? बिझनेस करायला लागला. पण याच्यामध्ये ह्या एक व्यक्तीच्या काहीतरी लिमिटेशन्स असतील. कोण सांगू शकतंय की जर एकाच व्यक्तीने जर व्यवसाय करायचं म्हटलं, बिझनेस करायचं म्हटलं, तर काय काय लिमिटेशन असतील, काय काय मर्यादा असतील? मला जे तुम्हाला माहिती ते सांगा. काय मर्यादा असू शकतात एकाच व्यक्तीच्या बिझनेसमध्ये? प्रॉफिट किंवा लॉस झाला तर सर्व एकट्यालाच मिळू शकतो. बरोबर. जर प्रॉफिट झाला तर एकट्यालाच मिळेल किंवा जर लॉस झाला तर सगळं काय होईल, एकट्यालाच बिअर करावे लागेल. म्हणजेच काय, त्याची जबाबदारी जी आहे ती अमर्यादित आहे. लॉस झाला तर सगळाची सगळा लॉस तो एकटाच बिअर करणार. बरोबर. अजून कोण काय सांगू शकताय? कॅपिटल एकट्यालाच आणावं लागणार. व्हेरी गुड. काय, की हा एकटाच कॅपिटल आणणार आहे. एकटाच कॅपिटल आणणार आहे. तो आणून आणून किती घेऊन येईल हो? जास्तीत जास्त त्याच्याकडे जेवढी संपत्ती तेवढं कॅपिटल देईल. पण ते काय असेल, लिमिटेडच असेल. त्याची संपत्ती कधीही अनलिमिटेड नसेल. अजून काय सांगते, म्हणजे लिमिटेड कॅपिटल थोडक्यात. अजून अजून काय मर्यादा आहे? त्याच्याकडं व्यवसाया संदर्भातले सगळं स्किल असू शकतं का? विक्रीचं पण स्किल आहे, खरेदीचं पण स्किल आहे, वस्तू विक्री करण्याचं मार्केटिंगचं पण स्किल आहे, व्यवसाय मॅनेज करण्याचं पण स्किल आहे. हे सगळं त्याच्याकडे एकाच व्यक्तीकडे असू शकतं का? नाही. म्हणजे काय, त्याच्याकडे लिमिटेड काय असणार आहे? स्किल असणार आहे. हा एक त्याचा तोटा आहे. त्याच्यानंतर त्याला जर व्यवसाय मोठा करायचा म्हटला तर त्याच्याकडे तो व्यवसाय मोठा करू शकत नाही. म्हणजेच काय, लिमिटेड मॅनेजमेंट सुद्धा असेल. म्हणजे ह्या ज्या सगळ्या आहेत, हे सगळे काय आहेत, त्याचे लिमिटेशन्स आहेत. मग या लिमिटेशन्सवर पर्याय शोधण्यासाठी ह्या व्यक्तीने पुन्हा आपल्या बुद्धीचा वापर केला आणि मग काय केलं, की आपल्या सोबत दुसरा एखादा कोण आपल्यासारखाच बिझनेस करणारा, आपल्यासारखाच उद्देश असणारा, आपल्यासारखंच काम करणारा जर व्यक्ती कोण असेल तर त्याला सोबत घेऊन हा बिझनेस करायला सुरुवात केली. म्हणजे काय, एक व्यक्तीने करण्यापेक्षा ज्यावेळेस 2 व्यक्ती एकत्र आल्या किंवा अजून एखादा घेतला त्यांनी, 3 व्यक्ती एकत्र आल्या आणि या 3 व्यक्ती ज्यावेळेस एकत्र येऊन एखादा बिझनेस करतात, एखादा बिझनेस करतात किंवा एखादा व्यवसाय करतात, त्यावेळेस त्या व्यवसायाला, त्या बिझनेसला पार्टनरशिप म्हटलं जातं. त्यावेळेस त्याला काय म्हटलं जातं? पार्टनरशिप म्हटलं जातं. मग ह्या पार्टनरशिप मध्ये हे जे व्यक्ती आहेत ना, आता मी जे तुम्हाला हे 3 व्यक्ती दाखवले, यांना इंडिव्हिज्युअली पार्टनर असं म्हटलं जातं. पार्टनर्स म्हणजे काय, ते व्यवसायामध्ये भागीदार आहेत मराठीमध्ये. आणि पार्टनरशिपला मराठीमध्ये काय म्हटलं जातं? भागीदारी संस्था असं म्हटलं जातं. कळलं का? मी एका व्यक्तीकडून पार्टनरशिप कडे कसं आलो ते, हे क्लिअर झालं सर्वांना? हो. आता एक प्रश्न निर्माण होतो, ज्या वेळेस हे 3 व्यक्ती येतात तेव्हा तिन्ही व्यक्तींच्या बुद्धिमत्ता ज्या असतात, म्हणजे आपण जो विचार करण्याची क्षमता म्हणू किंवा विचार करण्याची पद्धती म्हणू, ही एकसारखी असू शकते का रे बाळांनो? नाही. नाही. आणि ज्या वेळेस एकसारखी विचार करण्याची क्षमता नसते, त्यावेळेस विचार तिन्हींचे सारखे असतील का भिन्न असतील? भिन्न. भिन्न असतील. आणि जर विचार भिन्न असतील तर त्यांच्यामध्ये वाद होतील का नाही होणार? होतील. जर बिझनेसमध्ये वेगवेगळ्या विचारसरणीचे व्यक्ती जर एकत्र येऊन काम करायचं म्हटलं तर काय होतील? त्यांच्यामध्ये वाद होतील. मग हे वाद ज्या वेळेस व्हायला लागले, ही पार्टनरशिप मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगतोय. एक व्यक्ती काम करत होता, त्याने सोबत घेतले, 2 जण एकत्र काम करायला लागले, पण त्यांची विचार करण्याची पद्धती वेगळी आहे.
विचार क्षमता वेगळी आहे, त्यांच्यामुळे त्यांच्यात वाद व्हायला लागले. मग हे वाद होऊ नये म्हणून ह्या तिघांनी ज्या वेळेस बिझनेस करायची कधी पण ठरवतील हे, त्यावेळेस त्यांच्यामध्ये एक ऍग्रीमेंट झालं. पुढे जाऊन काय झालं, पार्टनरशिप मध्ये ऍग्रीमेंट असणं गरजेचं आहे. आणि या ऍग्रीमेंटला तुम्हाला जर शिकवलेलं असेल कॉलेजमध्ये, आवाज येतोय कोणाच तरी म्यूट करा जे जॉईन होतील. ऍग्रीमेंटला काय म्हटलं जातं रे बाळांनो, कोण सांगते लॉच्या लँग्वेज मध्ये? पत्रव्यवहार, पार्टनरशिप डीड. व्हेरी गुड. काय म्हटलं जातं? पार्टनरशिप डीड. याचा मराठीतनं अर्थ होतो भागीदारीचा करार. मग ही जी अग्रीमेंट आहे, ही अग्रीमेंट काय सांगतं, म्हणजे हा करार कसा असतो, हे जर तुम्हाला मला दाखवायचं म्हणलं तर मी तुम्हाला थोड्या वेळाने तो दाखवून असते कसं डीड वगैरे अग्रीमेंट कसं असतं. पण ह्या अग्रीमेंटचा फायदा काय, पार्टनरशिप मध्ये हे अग्रीमेंट का असावं? तर पार्टनरशिप मध्ये हे अग्रीमेंट असण्याचे अनेक फायदे आहेत. म्हणजे काय की ही पार्टनरशिप लीगल आहे, याचा तो इव्हिडन्स आहे. पार्टनरशिप मध्ये आता हा जो व्यवसाय करणार आहेत, हे फुकट करणार आहेत का? त्यांचा काहीतरी ह्या व्यवसायामध्ये एकत्र येऊन तो व्यवसाय करण्याचा काहीतरी उद्देश असेल. मग काय उद्देश असतो बरं व्यवसाय करण्याचा? नफा मिळवणे. व्हेरी गुड. काय असेल? प्रॉफिट मिळवणे असतो. प्रॉफिट मिळवणे. काय हा समजा प्रॉफिट आहे असं समजूया. प्रॉफिट मिळवणे हा त्यांचा काय आहे, मेन मोठा आहे. समान व्यवसाय करून समान उद्दिष्ट समोर ठेवून ज्या वेळेस अनेक व्यक्ती एकत्र, दोन पेक्षा व्यक्ती एकत्र येतात आणि एखादा बिझनेस करतात, त्याला आपण पार्टनरशिप म्हणू. मग या पार्टनरशिपचा समान उद्देश म्हणजे काय, सगळ्यांना प्रॉफिट झाला पाहिजे, हा त्याचा मागचा उद्देश आहे. मग हा प्रॉफिट जर सगळ्यांना झाला पाहिजे तर तो सगळ्यांना भेटला पण पाहिजे ना. बिझनेसला प्रॉफिट झाला म्हणजे तो एकालाच कोणाला भेटेल का? ह्या पार्टनरशिप मधल्या ह्या एकाच व्यक्तीला प्रॉफिट सगळा दिला जाईल का? किंवा ह्या एकाच व्यक्तीला दिला जाईल का? किंवा तिसऱ्याच एका व्यक्तीला दिला जाईल का? असं होईल का? नाही. नाही होणार. नाही. म्हणजे हा जो बिझनेस मध्ये जो प्रॉफिट झालेला असणार आहे, हा प्रॉफिट या तिघांमध्ये काय केला जाईल, शेअर केला जाईल. शेअर केला जाईल म्हणजे काय, वाटला जाईल. बरोबर ना? हो सर. वाटला जाईल. मग ही पार्टनरशिप डीड मध्ये असं असतं, काय लिहिलेलं असतं की जो काही व्यवसाय आपण एकत्र येऊन करू आणि त्या व्यवसायापासून जो काही आपल्याला प्रॉफिट होईल, तो प्रॉफिट कोणाला किती भेटला पाहिजे याच्यामध्ये ठरलेलं असतं या पार्टनरशिप डीड मध्ये. मग उदाहरणार्थ मला जर तुम्हाला सांगायचं झालं, जर 10 रुपये जर प्रॉफिट झाला, 10 रुपये जर प्रॉफिट झाले एखाद्या व्यवसाय संस्थेला, आणि त्यांच्या अग्रीमेंट मध्ये असं ठरलेलं असेल की या 10 रुपयापैकी, आता उदाहरणार्थ हा ए आहे, हा बी आहे आणि हा सी आहे, हे 3 पार्टनर आहेत. तर या 3 पार्टनरला 10 रुपयापैकी एकाला 5 रुपये देऊया प्रॉफिट पैकी, एकाला 3 रुपये देऊया आणि एकाला 2 रुपये देऊया. म्हणजेच काय, जो काही व्यवसाय करून बिझनेसला प्रॉफिट झालेला असेल, पार्टनरशिपला प्रॉफिट झालेला असेल, तो प्रॉफिट कोणाला भेटला पाहिजे, या पार्टनरलाच भेटला पाहिजे. म्हणजेच काय की तो कसा भेटला पाहिजे, कोणाला किती भेटला पाहिजे, हे पार्टनरशिप डीड मध्ये म्हणजे ह्या अग्रीमेंट मध्ये सांगितलेलं असतं. आणि ते सांगितलेलं किती भेटला पाहिजे, उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगितलं की 10 रुपये, 10 रुपयापैकी 5 रुपये एला, 3 रुपये बी ला आणि 2 रुपये सी ला, हा त्यांचा प्रॉफिट भेटण्याचा हिस्सा, किंवा आपण त्याला प्रॉफिटचं प्रमाण म्हणू, किंवा त्याला आपण प्रॉफिट शेअरिंग काय म्हणणार, कोण सांगते? प्रॉफिट शेअरिंग प्रॉफिट शेअरिंग रेशो. रेशो इथपर्यंत कळलं. मी आता प्रॉफिट शेअरिंग रेशो पर्यंत तुम्हाला आणून ठेवलेले. नवीन शब्द मी तुमच्या लक्षात आणून देतो की प्रॉफिट शेअरिंग रेशो कशाला म्हणायचं, की जो काय बिझनेस मध्ये प्रॉफिट होईल त्या प्रॉफिट मधला हिस्सा प्रत्येक पार्टनरचा किती असला पाहिजे, हे पार्टनरशिप डीड मध्ये ऑलरेडी मेन्शन केलेलं असतं. त्या हिस्साला प्रॉफिट शेअरिंग रेशो असं म्हणणार. मग हा प्रॉफिट शेअरिंग रेशो जर दिलाच नसेल अग्रीमेंट मध्ये तर काय समजायचं? मी आता तुम्हाला म्हंटल की 10 रुपये झालं, त्यातला 5 रुपये ह्याला, 3 रुपये बी ला आणि 2 रुपये सी ला. आणि जर समजा हा प्रॉफिट शेअरिंग रेशो जर दिलाच नसेल तर
या डीड मध्ये ऍग्रीमेंट मध्ये प्रॉफिट शेअरिंग रेशो जर दिलाच नसेल तर व्यवहार असं सांगतो, कायदा असं सांगतो, जर रेशो दिला नसेल तर सगळ्यांना तो प्रॉफिट, जेवढे पार्टनर असतील त्यांना तो प्रॉफिट इक्वली म्हणजे काय, समान प्रमाणात वाटा. मग जर प्रॉफिट दिला नसेल तर सगळ्यांना जर समान प्रमाणात वाटायचं म्हटलं तर प्रत्येकाला 3.33, 3.33 आणि 3.34 येईल कोणाला तरी. अशा पद्धतीने हा प्रॉफिट काय करावा लागेल, वाटावं लागेल, समान जर वाटायचं. जर रेशो दिलेला नसेल, रेशो दिलेला असेल तर काहीही प्रॉब्लेम नाही. आता मला तुम्हाला एक पुढचा अशी गोष्ट समजून सांगायची, प्रॉफिट झाला ठीक आहे, त्यांचा रेशो पण दिलेला आहे आपण, पण लॉस झाला तर व्यवसायामध्ये प्रॉफिटची जितकी शक्यता आहे तेवढी लॉसची सुद्धा असणार आहे, बरोबर ना? हो. आणि जर लॉस झाला तर काय करायचं? लॉस झाला तर लॉस सुद्धा तिघांमध्ये वाटावा लागेल. उदाहरणार्थ मी जसं म्हटलं तुम्हाला 10 रुपये प्रॉफिट झाला, तसा जर 10 रुपये लॉस झाला तर हा 10 रुपये लॉस सुद्धा या तिघांमध्ये त्याच प्रमाणात वाटला जाईल जसा प्रॉफिट वाटला. म्हणजे 10 रुपये जर लॉस झाला तर याला आपण 5 रुपये लॉस भरून दे म्हणणार. 5 रुपये तुझ्याकडून लॉस भरून झाला पाहिजे, बी कडून 3 रुपये झाला पाहिजे आणि सी कडून किती, 2 रुपये लॉस वसूल झाला पाहिजे. जसा प्रॉफिट आहे तसाच लॉस. म्हणूनच याला काय म्हटलं जातं, पुढचा शब्द मी नवीन, प्रॉफिट शेअरिंग रेशो तर आहेच, परंतु याच्यामध्ये आता मी ऍड करतो प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग रेशो. प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग रेशो. पण आपल्या सोयीसाठी आपण त्याला काय म्हणतो, प्रॉफिट शेअरिंग रेशो. आपण असं कधीही म्हणत नाही की आपल्या बिझनेसला लॉस व्हावा, मग आपण काय म्हणतो की फक्त प्रॉफिटच व्हावा. म्हणून आपल्या सोयीसाठी आपण त्याला काय म्हणतो, प्रॉफिट शेअरिंग रेशो. आणि इन शॉर्ट, इन फ्युचर ज्या वेळेस प्रॉफिट शेअरिंग रेशो हा शब्द येईल त्यावेळेस मी त्याचा शॉर्ट फॉर्म PSR हा वापरेल, प्रॉफिट शेअरिंग रेशो हा वापरेल. त्यालाच प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग रेशो असं देखील म्हटलं जातं. इथपर्यंत सर्वजण क्लिअर आहेत का? हो सर. ओके ओके. आता हे जे सगळं आहे, हे आता मी तुम्हाला जे सांगितलं, हे सगळं एका पार्टनरशिप डीड मध्ये काय असतं, मेन्शन असतं. आता ही पार्टनरशिप डीड कशी दिसते ते पण मी तुम्हाला सांगेल, कशी असते ते सांगेल. पण मला हे आता काय झालं की अशा पद्धतीचा व्यवसाय करणारे, सुरुवातीला मी सांगितलं की एकच व्यक्ती व्यवसाय करायचा, नंतर अनेक व्यक्ती एकत्र येऊन व्यवसाय करायला लागले आणि शेवटी असा अनेक व्यक्ती एकत्र येऊन व्यवसाय करण्याचं प्रमाण वाढलं. आणि ज्या वेळेस प्रमाण एखाद्या गोष्टीचं वाढतं, गुन्हेगारी जर वाढली तर आपण काय करतो, गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एखादा काय करतो, कायदा तयार करतो, बरोबर ना? तसंच जर समजा हा व्यवसायाचं प्रमाण जर वाढलं तर, म्हणजे पार्टनरशिपचं प्रमाण जर वाढलं तर या पार्टनरशिपवर नियंत्रण, पार्टनरशिपवर आपण त्याला म्हणू कशी चालवावी, काय व्हावं या संदर्भातलं मार्गदर्शन करण्यासाठी एक कायदा करण्यात आला भारतामध्ये आणि त्याला म्हटलं जातं पार्टनरशिप ऍक्ट. त्यालाच इंडियन पार्टनरशिप ऍक्ट म्हटलं जातं, इंडियन पार्टनरशिप ऍक्ट असं म्हटलं जातं. आणि हा कधी आला कोण सांगू शकतंय का? जर तुमचा सिलेबस झाला 1923. 1923 का 1932? 1932. 32. ओके, हे तुम्हाला फिल इन द ब्लँक साठी लक्षात ठेवायचं, इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932. मग ज्या वेळेस कायदा येतो त्यावेळेस कोणताही व्यवसाय ह्या कायद्याअंतर्गत चालवणं गरजेचं असतं. म्हणजे हा कायदा काय सांगतो, जर तुम्ही पार्टनरशिप मध्ये बिझनेस करणार असाल तर ती पार्टनरशिप काय करा, रजिस्टर करा. पण इंडियामध्ये पार्टनरशिपचं रजिस्ट्रेशन करणं हे व्हॉलंटरी आहे. व्हॉलंटरी म्हणजे काय, ऐच्छिक आहे, तुम्ही कंपल्शन नाहीये. पण जर इन महाराष्ट्र, म्हणजे महाराष्ट्र राज्याचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये पार्टनरशिप फर्मचं रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे. काय आहे,
कंपल्सरी आहे. ते 2005 या सालापासून कंपल्सरी झालेलं आहे. आता मला तुम्हाला अजून पुढं पार्टनरशिप डीड कशी असती ती दाखवायचं होतं. ज्या वेळेस ह्या व्यक्ती एकत्र येतात आणि व्यवसाय करण्यासाठी सज्ज होतात, त्यावेळेस त्यांच्यामध्ये एक ऍग्रीमेंट होतं आणि त्या ऍग्रीमेंटलाच काय म्हटलं जातं, पार्टनरशिप डीड असं म्हटलं जातं. तर ही पार्टनरशिप डीड कशा पद्धतीची असते ते आपण थोडक्यात आता या ठिकाणी तुम्हाला मी दाखवते. सर्वांना फोटो दिसतोय? हो हो सर. सर. हो. हो, सर्वांनी सर. सर्वांनी स्टॅम्प बघितलाय का? स्टॅम्प? हो. 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 हा Yes, sir. हा स्टॅम्प म्हणजेच पार्टनरशिप डीड असतो. बरोबर. या स्टॅम्पवरच ते अग्रीमेंट केलं जातं. तर हा अशा पद्धतीचा स्टॅम्प असतो आणि ह्या स्टॅम्पच्या समोर काय केलं जातं, म्हणजे फर्स्ट पेजवर लिहिलं जातं डीड ऑफ पार्टनरशिप. डीड ऑफ पार्टनरशिप. आणि मग ही कोणाकोणामध्ये डीड झालेली आहे ते दर्शवण्यासाठी दिस डीड ऑफ पार्टनरशिप इज मेड ऑन. ही पार्टनरशिप डीड तयार झालेली, म्हणजे ही पार्टनरशिप कधी झालेली, त्या दिवशीची तारीख, मंथ आणि इयर हे लिहिलं जातं. बिटवीन म्हणजे आता ही जी पार्टनरशिप आहे ती कोणाकोणामध्ये आहे तर त्या संदर्भातली माहिती या ठिकाणी दिली असते. त्याच्यामध्ये फर्स्ट पार्टनरचं नाव असतं. मग फर्स्ट पार्टनरचं नाव लिहिताना मग सन ऑफ, डॉटर ऑफ असं लिहिलं जातं. कोणाचं नाव आहे, फादर नेम काय आहे त्याचं, कुठं राहतो ते दिलं जातं, ऍड्रेस काय आहे ते असतो, कोणत्या शहरात त्याचा पिनकोड वगैरे काय आहे ते दिलेलं असतं. हे फर्स्ट पार्टनरच्या संदर्भात. त्याच्यानंतर सेकंड पार्टनरचं सुद्धा सेम जसं फर्स्ट पार्टनरचं आहे. म्हणजे जेवढे पार्टनर असतील त्या सगळ्यांची माहिती फर्स्ट पेजवर, सेकंड असेल, थर्ड असेल आणि फोर्थ पार्टनर असेल तर त्याचं नाव, राहतो कुठं, रेसिडेन्स म्हणजे राहण्याचं ठिकाण, ऍड्रेस त्याचा, त्याच्यानंतर त्याच्या गावाचा वगैरे पिनकोड वगैरे सगळी माहिती दिलेली असते. हे फर्स्ट पेजवर असते. आणि त्याच्यानंतर सेकंड पेजवर, आता सेकंड पेजचा फोटो नाहीये पण सेकंड पेजवर त्यांच्यामध्ये व्यवसाय करत असताना कोणकोणत्या अटी, म्हणजेच त्याला आपण नियम म्हणतो, तर ते नियम काय काय असतील ते नियम त्यांनी दिलेले असतात. तर ही अशा पद्धतीची काय असते, पार्टनरशिप डीड असते. पार्टनरशिप डीड कशी असते समजलं का सर्वांना? हो सर. Yes, sir. ओके. आता आपण जाऊया नेमकं आपल्याला पुस्तकात काय दिलंय, म्हणजे लाईन टू लाईन काय समजून आता मी हे तुम्हाला जनरली सांगितलं पण मी जे सांगितलं तेच याच्यामध्ये दिलेलं असतं. बघा आता पहिल्यांदा द सोल पार्टनरशिप. सोल म्हणजे काय, एकच व्यक्ती जर पार्टनरशिप व्यवसाय करत असेल तर त्याच्याकडे काही लिमिटेशन्स असतात. म्हणजे काय, त्याच्या मर्यादा असतात. सच ॲज लिमिटेशन ऑफ कॅपिटल. त्याच्याकडे भांडवल कमी असेल, लिमिटेड, बरोबर ना. लिमिटेड मॅनेजरियल ॲबिलिटी म्हणजे व्यवसायाचं व्यवस्थापन करण्यासंदर्भातली जी पात्रता आहे ती त्याच्याकडे नसेल. अनलिमिटेड लॅबिलिटी असते, जसं म्हटलं की लॉस जर झाला तर फक्त एकाला सहन करावा लागतो, तर हे आहे. त्याच्यानंतर स्टेबिलिटी म्हणजे सातत्य, किंवा आपण त्याला म्हणतो अनेक वर्ष व्यवसाय करण्याची त्याची कॅपॅसिटी नसते. त्याच्यानंतर अब्सेन्स ऑफ स्पेशलायझेशन, तो तज्ञ असू शकत नाही बिझनेस मधला. तर अशा सगळ्या गोष्टी ह्या सोल प्रोप्रायटरच्या असतात. मग ह्या सगळ्या गोष्टींवर एक पर्याय शोधण्यासाठी मग काय झालं, काही व्यक्ती एकत्र येऊ लागल्या, कम टुगेदर. कधी, टू ऑर मोर पर्सन ज्या वेळेस एकत्र येतात समान उद्दिष्टासाठी, कॅपिटल जमा करतात, त्यांच्याकडे मॅनेजमेंटचं स्किल असतं, रिस्क आणि प्रॉफिट डिवाइड केला जाऊ शकतो आणि त्यांच्याकडे एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग, म्युच्युअल रिलेशनशिप त्यांच्यामध्ये निर्माण होते. कशातून? त्यांच्यामध्ये झालेल्या ऍग्रीमेंट मधून. आणि ह्या सगळ्याला एकत्रितरित्या आपण पार्टनरशिप असं म्हणणार, जे आता मी तुम्हाला सांगितलं. आणि पार्टनरशिप मध्ये जे व्यक्ती एकत्र आलेला असतात त्या एकत्र आलेल्या व्यक्तींना इंडिव्हिज्युअली पार्टनर असं म्हटलं जातं. इंडिव्हिज्युअली काय म्हटलं जातं? पार्टनर असं म्हटलं जातं. हे सगळं त्यांनी ह्या पार्टनरशिपचं इंट्रोडक्शन देत असताना सांगितलेलं आहे. परंतु ऍक्च्युली पार्टनरशिपचं मिनिंग काय आहे हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. म्हणून मी थोडंसं पार्टनरशिपचं मिनिंग तुम्हाला समजून सांगणार आहे. ओके, एकच मिनिट.
या ठिकाणी बघा मिनिंग अँड डेफिनेशन ऑफ पार्टनरशिप अतिशय सोप्या भाषेत त्यांनी सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे की पार्टनरशिप इज अन ऑर्गनायझेशन. पार्टनरशिप काय आहे? एक ऑर्गनायझेशन आहे. ऑर्गनायझेशन म्हणजे काय? एक संस्था आहे. वेअर देअर इज अन असोसिएशन ऑफ 2 or more पर्सन. एक ऑर्गनायझेशन आहे, परंतु कोणाचं आहे? 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्तींचं ऑर्गनायझेशन आहे. आणि ह्या 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्ती काय? कम टुगेदर, एकत्र येतात. कशासाठी? बिझनेस करण्यासाठी. आणि हा बिझनेस कशासाठी करायचा? पॉइंट ऑफ व्ह्यू काय आहे त्यांचा? प्रॉफिट मिळवणे आहे. म्हणजेच किंवा लॉस झाला तर तो लॉस शेअर करणे आहे. म्हणजेच मला जर तुम्हाला याची मराठीतनं जर अर्थ सांगायचा म्हटला की भागीदारी संस्था म्हणजे अशी संस्था की ज्यामध्ये 2 किंवा 2 पेक्षा अनेक व्यक्ती एकत्र येऊन समान व्यवसाय करतात, समान उद्दिष्टासाठी एकत्र येतात आणि प्रॉफिट मिळवतात किंवा लॉस झाला तर लॉस शेअर करतात. अशा ऑर्गनायझेशनला आपण पार्टनरशिप असं म्हणणार. क्लिअर सर्वांना पार्टनरशिप म्हणजे काय? हो सर. ओके Yes, sir. ओके. देन आफ्टर आता डेफिनेशन दिलेली त्यांनी. मी तुम्हाला अगोदरच सांगितलंय ज्या वेळेस असे व्यवसाय वाढतात त्यावेळेस ऍक्ट तयार केला जातो. आणि मी तुम्हाला आत्ताच म्हटलं होतं की इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932 1932 ज्या वेळेसचा माझा जन्म आहे असं गृहीत धरूया, इतक्या वर्षाचं नाहीये मी. 1932 त्याचं सेक्शन 4 मध्ये पार्टनरशिपची डेफिनेशन दिलेली. काय डेफिनेशन आहे पहा. इट इज द रिलेशनशिप बिटवीन पर्सन्स. म्हणजे काय? पार्टनरशिप म्हणजे काय आहे? रिलेशनशिप आहे पर्सनचं हु हॅव ऍग्री टू शेअर द प्रॉफिट ऑफ बिझनेस. आणि त्यांच्यामध्ये काय आहे? एक ऍग्री म्हणजे एक मान्य करतात ते की बिझनेस करणार आणि बिझनेस मधला जो प्रॉफिट झाला आहे तो शेअर करणार एकमेकांमध्ये. ऍग्री टू शेअर द प्रॉफिट ऑफ बिझनेस कॅरीड ऑन बाय ऑल. आणि हा बिझनेस कोण चालवणार? सगळे चालवणार किंवा पप्पांनी फोन केलता. ए प्रज्ञा पप्पा काही जणांच्या लक्षातच राहत नाही की आपण क्लासला आहोत म्हणून. तर कॅरीड ऑन बाय ऑल म्हणजे हा जो बिझनेस आहे हा बिझनेस त्या पार्टनरशिप मध्ये जितके व्यक्ती असतील तेवढे चालवतील किंवा त्या सगळ्या व्यक्तींच्या वतीने एकाच व्यक्तीची नेमणूक करतील की बाबा तू बिझनेस चालव. म्हणून त्यांनी हा शेवटचा शब्द वापरलाय. बिझनेस कॅरीड ऑन बाय ऑल एनी वन ऑफ देन ऍक्टिंग फॉर ऑल. म्हणजे त्यांच्यापैकी एखादा व्यक्ती सगळ्यांच्या वतीने काय करतो? बिझनेस चालवण्यास मदत करतो. ही झाली त्याची डेफिनेशन. आता एक तज्ञ आहेत प्रोफेसर हँडे, त्यांची एक डेफिनेशन आहे की पार्टनरशिप इज द रिलेशन्स एक्झिस्टिंग बिटवीन पर्सन्स. बघा काय सांगितले त्यांनी? पार्टनरशिप इज द रिलेशन एक्झिस्टिंग बिटवीन पर्सन्स कॉम्पिटंट टू मेक कॉन्ट्रॅक्ट. म्हणजेच काय की हे एक रिलेशन आहे व्यक्तींमधलं. आणि हे रिलेशन कशातून तयार केलं जातं? एक कॉन्ट्रॅक्ट मध्ये ऍग्रीमेंट मध्ये तयार केलं जातं. आणि त्या ऍग्रीमेंटलाच पार्टनरशिप डीड असं म्हणतो आपण. हे तुम्हाला मी आधीच सांगितलं. हु ऍग्री टू कॅरी अ लॉफुल बिझनेस. आणि त्या ऍग्रीमेंट मध्ये काय ठरतं की आपण एक लॉफुल म्हणजे काय? कायद्याला मान्य असलेला व्यवसाय करायचा. उदाहरणार्थ मी जर तुम्हाला म्हटलं अनलॉफुल बिझनेस कोणता आहे? तुम्ही काय सांगता? एखादा कायदेशीर बिझनेस नसणार उदाहरण सांगा मला की तो व्यवसाय केला की तुम्हाला डायरेक्ट पोलीस उचलून घेऊन जाणार. ड्रग्स सप्लायचा किंवा ड्रग्स प्रोडक्शनचा. त्याच्यानंतर तुम्हाला जर गांजाची वगैरे शेती करायची म्हटलं तर त्याला मान्यता नाही. बॉम्ब बनवायचा कारखाना करायचा म्हटलं तर मान्यता नाही. पिस्तूल गन आपण जे बंदूक वगैरे म्हणतो ना, वेपन्स वगैरे, त्याची परवानगी नसते. मग त्याला आपण अनलॉफुल बिझनेस म्हणतो. मग असा बिझनेस करता येत नाही पार्टनरशिप मध्ये. मग जो लॉफुल आहे तो बिझनेस करतात आणि जो काय प्रॉफिट येईल तो सगळ्यांमध्ये वाटून घेतात. त्याला आपण काय म्हणणार? पार्टनरशिप असं म्हणणार. मग आता या पार्टनरशिप मध्ये पुढे जाऊन त्यांनी या पार्टनरशिपचे फीचर्स सांगितलेले आहेत आपल्याला.
एकच मिनिट हा. पार्टनरशिपचे फीचर्स बघा. फीचर्स काय आहेत तर पहिली गोष्ट म्हणजे पार्टनरशिप ही ओरली किंवा आपण त्याला म्हणतो रिटर्न या स्वरूपात असते. म्हणजे जे पार्टनरशिप आता दोन व्यक्ती जर एकत्रित असतील तर त्यांच्यामध्ये ऍग्रीमेंट असणं गरजेचं आहे. आणि त्याच ऍग्रीमेंटला मी काय म्हटलंय तुम्हाला, काय सांगितलं, आत्ताच शब्द वापरला, पार्टनरशिप. पार्टनरशिप डीड म्हटलं होतं, बरोबर ना. त्या ऍग्रीमेंटला पार्टनरशिप डीड. म्हणजे पार्टनरशिप मधचं फीचर्स काय आहे की त्याच्यामध्ये ऍग्रीमेंट असतं. ऍग्रीमेंट म्हणजेच काय, पार्टनरशिप डीड असतं. आणि या डीड म्हणजेच पार्टनरशिप डीडचा रिझल्ट म्हणजेच पार्टनरशिप आहे. आणि त्यांनी हा शब्द वापरलाय बघा या ठिकाणी. पार्टनरशिप इज अ रिझल्ट ऑफ ऍग्रीमेंट बिटवीन पार्टनर्स. पार्टनरशिप ही कशाचा रिझल्ट आहे, अनेक व्यक्ती एकत्र येतात आणि त्यांच्यात असा ठराव ऍग्रीमेंट होतं की आपण व्यवसाय करायचा. मग ते ऍग्रीमेंट व्यवसाय करण्याचं असतं. मग त्या ऍग्रीमेंटचा रिझल्ट काय आहे, पार्टनर्स आहे. इट कुड बी रिटर्न ऑर ओरल. मग हे लिखित स्वरूपात सुद्धा असू शकतं किंवा ओरली म्हणजे तोंडी स्वरूपात सुद्धा असू शकतं. परंतु मी जर तुम्हाला असा प्रश्न विचारला की पार्टनरशिप डीड ही तोंडी असलेली चांगली म्हणजे ओरली असलेली चांगली का लिखित स्वरूपात असलेली चांगली, लिखित. का बरं लिखित स्वरूपात चांगली? कारण आपल्याकडे प्रूफ राहतो त्याचा. बरोबर, बरोबर आहे. तर त्यांनी तेच सांगितलं, रिटर्न ऍग्रीमेंट इज प्रेफर्ड. रिटर्न ऍग्रीमेंटच असावं असं म्हणणं आहे त्यांचं. ते ओरल ऍग्रीमेंट असू नये. का असावं, कारण की इन फ्युचर जर कोणता डिस्प्यूट म्हणजे वाद जर निर्माण झाला पार्टनर्स मध्ये, तर त्या वादाचा प्रूफ म्हणजे कायदेशीर पुरावा कोर्टामध्ये सादर केला जातो पार्टनरशिपचं ऍग्रीमेंट. आणि या पार्टनरशिप ऍग्रीमेंटलाच काय म्हटलं जातं, पार्टनरशिप डीड म्हटलं जातं. फिल इन द ब्लँक मल्टिपल चॉईस क्वेश्चनला MCQ ला तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. मी जे महत्वाचं सांगतोय ना MCQ साठी, ते सर्वांनी लक्षात ठेवा. आपला ज्यावेळेस हा पहिला टॉपिक संपेल त्यावेळेस आपली ऑनलाईन टेस्ट होईल. त्याच्यामध्ये मला समजेल की मी हे जे लाईन टू लाईन तुम्हाला समजून सांगतोय माझा घसा तोडून, ते किती समजतंय तुम्हाला. तर हे ऍग्रीमेंट पर्यंत आज आपण आलेलो आहोत. याच्या पुढचं आपण संध्याकाळी 8 वाजता घेऊया, कारण की हा थेरॉटिकल भाग आपल्याला पटपट उडकून प्रॉब्लेम पर्यंत पोहोचायचं आहे. आज शिकवलेलं समजलं का सर्वांना? हो सर.